नमस्कार मित्रांनो, मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। नमस्कार सगळे प्रेक्षक, मी आता आपल्यासमोर जी कविता सादर करणार आहे ती कविता मी पु ल देशपांडे यांना समर्पित करतो। मराठी विनोदाचा पाया आणि स्टँडअप कॉमेडीचे वडील बाप म्हणजे पु ल देशपांडे, म्हणजे आपले लाडके भाई। त्यांनी मराठी भाषेला विनोदाची ती देणगी प्रदान केली, ती शैली प्रदान केली, ज्याला घेऊन आजचे अनेक स्टँडअप कॉमेडियन आपलं करिअर करत आहेत। पण त्याची गंगा, तिचा उगम हा पु ल देशपांडेंच्या त्या विनोदातून निर्माण झाला आहे। ही शैली त्यांनी जन्माला घातली आणि संपूर्ण महाराष्ट्राला हसवत ठेवलं। थकलेला मध्यमवर्गीय माणूस जेव्हा त्यांची कथाकथनं ऐकतो, त्यांची व्याख्यानं ऐकतो, तेव्हा मनमुराद खुश होतो आणि आपल्या छातीवरचं, आपल्या डोक्यावरचं अडचणींचं ओझं विसरतो। अशा भाईंना मी ही कविता समर्पित करतो आहे। या कवितेचं नाव आहे विनोदाचा बादशाह। रोजच्याच रडण्याने बेजार, रोजच्याच रडण्याने बेजार, हा मध्यमवर्गीय मराठी पिसतो वारंवार, हा मध्यमवर्गीय मराठी पिसतो वारंवार। कधी गरिबी कधी दरवाढ, कधी गरिबी कधी दरवाढ, कधी दंगली तर कधी महामारीचे शिकार, कधी दंगली तर कधी महामारीचे शिकार। माणूस असूनी हसणे विसरला, माणूस असूनी हसणे विसरला, जगता जगता श्वासांमध्येच विझला, जगता जगता श्वासांमध्येच विझला। विसरलाच तो पूर्वी कधी हसला, विसरलाच तो पूर्वी कधी हसला, फक्त नशिबाची दुःखे कुरवाळीत बसला, फक्त नशिबाची दुःखे कुरवाळीत बसला। या दुखऱ्या जगण्यावर फुंकर, या दुखऱ्या जगण्यावर फुंकर, शब्दांचे मग घेऊन दप्तर, शब्दांचे मग घेऊन दप्तर। पुरुषोत्तम लक्ष्मण इथे प्रकटले, पुरुषोत्तम लक्ष्मण इथे प्रकटले, विनोदाचे घेऊनी प्रचंड लष्कर, विनोदाचे घेऊनी प्रचंड लष्कर। तुमच्या आमच्या जगण्यात विनोद, तुमच्या आमच्या जगण्यात विनोद, त्यांनी शोधिला जगण्याचा बोध, त्यांनी शोधिला जगण्याचा बोध। असा मी म्हणता म्हणता, असा मी म्हणता म्हणता, लागला बटाट्याच्या चाळीचा शोध, लागला बटाट्याच्या चाळीचा शोध। डिग्री ते मॅट्रिक करता करता, डिग्री ते मॅट्रिक करता करता, सखाराम गटणे हे दिव्य फुलविता, सखाराम गटणे हे दिव्य फुलविता। नारायणाची विलक्षण कथा सांगती, नारायणाची विलक्षण कथा सांगती, अंतू बर्व्याची भेट घडविता, अंतू बर्व्याची भेट घडविता। रावसाहेब तर रुबाबदार, रावसाहेब तर रुबाबदार, यांचा शत्रुपक्षच हसवतो फार, यांचा शत्रुपक्षच हसवतो फार। पाळीव प्राण्यांची मजा सांगती, पाळीव प्राण्यांची मजा सांगती, शब्दच त्यांचे विनोदाचे तुषार, शब्दच त्यांचे विनोदाचे तुषार। अंमलदार ती फुलराणी, अंमलदार ती फुलराणी, जगण्याची जणू अमर कहाणी, अंमलदार ती फुलराणी, जगण्याची जणू अमर कहाणी। एक होता विदूषक पाहता पाहता, एक होता विदूषक पाहता पाहता, टचकन येई डोळ्यातून पाणी, टचकन येई डोळ्यातून पाणी। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणण्यापेक्षा, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणण्यापेक्षा आमचे लाडके पुलच बरे, आमचे लाडके पुलच बरे।
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणण्यापेक्षा आमचे लाडके पुलंच बरे. निखळ विनोदाचे खरे बादशाह, भाई शब्द विनोदाचे मोकळे झरे. भाई शब्द विनोदाचे मोकळे झरे, बाई शब्द विनोदाचे मोकळे झरे. अशा पुलंना कोटी कोटी प्रणाम. तर मित्रांनो, आपल्याला माझी ही कविता कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा. कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.